मूर्खा, विदूषकात सूत्रे सांगू लागला, तत्वबोध करू लागला, तर विचारवंतांनी काय कोलांट उड्या मारायच्या? स्वतःची भूमिका प्राण गेला तरी विसरू नकोस. सारा खेळ बिघडे, सावध राहा. मी सूड घेतोय तुझा, सावली तुडवतोय तुझी, हारतोय तुला. अरे तुले मला तसा नागडा उघडा झालास, सापडलास. आता कुठे जाशील? तुझे हे आतले खाण्याचे रूप चांगले ओळखून तू द्वेष करतोस माझा हे ठाऊक आहे मला. तुकडे जगायचे म्हणून स्तुतिपाठ करणारा तू, चाकरी करताना पापी पोट हा तुझा मतलब असतो म्हणून मोठा तो आणि पोटात साचून साचून कुजलेला दाबलेला आमच्या देशाचा कचरा तोही कुत्रा, पण हुशार न भुंकला. आम्हाला तुम्हाला ओळखून असावेच लागते. निर्णय घेण्याची सत्ता माझ्याकडे आहे, योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य आहे. मी राजा आहे आणि तू गुलाम, हे सत्य तुला जाणते. आम्हा अद्वितीय सत्ताधीशांना हा द्वेष, असूया, मत्सर समजावून घ्यावाच लागतो. एकदा राजाची कातडी पांघरून एक विदूषक सिंहासनावर बसला आणि सारेच हसू लागले. कातडी काढत म्हणाले, अरे हा राजा नाही, हा सिंह नाही, हा गाढव आहे. हा सिंह नाही, गाढव आहे. ती कुत्री सरळ आणि प्रामाणिक होती. पहिल्यानं भुंकली ती अखेरपर्यंत भुंकली. बहुरूपी मित्राचे सोंग घेऊन घात करतो त्याला महापाप म्हणतात. त्याचे प्रायश्चित्त भोगायला तयार हो. तुझी खरी भूमिका, खरे रूप, खरा अवतार घेऊन 4 पायांवर समोर ये. झोपी जा. कर विचार करतोय.
कुत्रा की विदुषा, तू कौन? कुत्रा की विदुषा. एकदा एका राजाच्या स्वप्नात, एका साधूच्या स्वप्नात फुलपाखरू आले. तो जागी झाला तेव्हा तो विचार करीत, आपण कोण? त्या फुलपाखराला पडलेल्या स्वप्नातील साधू. भूमिकेशी इतका समरस होऊ नकोस, माझा आवाज घेऊ नकोस. मरणाच्या वासाने केस जळतील. मरणाला होण्याचा अतिरेकी प्रयत्न करू नकोस. उत्तरडी जागी झाली. चिरडून ठेचून काढा. ही तुझ्या पोतडीतील आणखी एखादी हात त्याला की का नव्या नाटकाची नांदी, कागळ्या कसरतींचा माकड चेष्टांचा नवा चाळा. काय आरंभिलेस तू? महाराज, भीक भीक मागतो मी. कधी काही मागितले नाही. पाय धरतो मी. महाराज, मला काही नको, फक्त मला झोपू द्या थोडा वेळ, मग शिरच्छेद करा, पण मला झोपू द्या महाराज. नाही, तू झोपलास तर मी राज्य कुणावर करणार? अरे तूच तर माझा एकुलता एक जीवलग सवंगडी. मरणासारखा सामर्थ्यवान लहरी वैरी समोर लढत असताना तू एकटा झोपणार? महाराज, माझे सारे आयुष्य आपल्या मनोरंजनासाठी खर्च केले महाराज. हो, कर्तव्यात कसूर झाल्याची एकही नोंद माझ्या नावावर नाहीये. पण ही वेळच फार विचित्र. जे घडतंय ते पेळणं माझ्या कुवती बाहेरच आहे. आता पायातून गोळे, छाती दडपलीये, पोटात गोळा, घसा चुकलाय माझा. महाराज, मला हुकूम नको, मला डुलकी हवी. कर्तव्यच्युत महामूर्खा, इथे मरण ठाण मांडू नये आणि झोपण्याचे विचार. मरणाला हरवेल ते सामर्थ्य फक्त तुझ्या विनोदात आहे. तू देवी असतोयस म्हणून एक राजा असून गुलामाला विनवतोय. ही विषारी हवा तुझ्या हास्याच्या प्राणवायूने शुद्ध कर. आपण हसले पाहिजे, ही काळाची गरज आहे. माफ करा महाराज. अहो, मरण कोणाचेही असो, पण हसणे तिथे शोभा देत नाही. कसं सांगू तुम्हाला? अहो, शोक सभा आणि विनोद ही विसंगती आहे. एक राजा असून कळत कसं नाही, किमान स्मशानात हसू नये. मला इतकेच कळते की मी राजा आहे आणि मला हसायचे असेल, मी तसे ठरवले असेल
तर माझ्या प्रिय सोंगाड्या, तुला मला हसवावेच लागेल, तुला तुझी भूमिका करावीच लागेल. आणि हसवले नाहीस तर माझ्या प्रचंड वस्तू संग्रहालयातील सर्वात आतल्या दालनातील सीसवी संदुकातील चाबूक आठवतोय ना तुला? तुम्हाला नेहमी विचारतोस की हा चाबूक इतक्या काळजीपूर्ण बंदोबस्तात का ठेवलाय? त्याचे उत्तर योग्य वेळ येतात येईल असे अभिवचन मी तुला दिले होते. आठवतंय? आठवतंय ना? ऐक तर. तो चाबूक जपून ठेवावा लागतो. शिस्तभंगाचे पाप करणाऱ्या विशेष काम चुकार चाकरांसाठी. दुष्ट दरबाऱ्यांसाठी, भ्रष्ट मंत्र्यांसाठी, सभ्य गुन्हेगारांसाठी, आगाऊ प्रेषितांसाठी आणि धीर गंभीर विदूषकांसाठी. हा विशिष्ट चाबूक चामडी लोळवताना असाच आवाज येतो. कातडी अशी लोळते, जखम अशी होते की परत कायदा हातात घेऊन मोडण्याची चूक कोणी करत नाही. या हुकमी अस्त्राचा वापर एखाद्याची बुद्धी अगदीच चालत असेल तरच करतो. मूर्ख विदूषका, तुझ्या डोक्यात वाळूचे ढीग तर साचले नाहीत ना?